पंचायत समितीच्या माजी सभापतींकडून आलेल्या थेट 2 कोटींच्या ऑफरवर लाथ मारून पक्षनिष्ठा आणि स्वाभिमान जपणारा ठाकरेंचा पठ्या उपसभापती मंगेश सावंत खेड टाइम्सवर. रविवार विशेष मुलाखतीमध्ये खेड तालुक्याचं राजकारण हादरवणारे पोलखोल करणारे मोठे गौप्यस्फोट नक्की पहा. खेड पंचायत समिती निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं घडवलेलं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बिघडवलेलं फोडाफोडीचं राजकारण, शिवसेना ठाकरे पक्षांच्या 9 सदस्यांच्या विजयानंतरही झालेली राजकीय सहलीची कहाणी, एक मनसैनिक ते शिवसैनिकाचा प्रवास, मंगेश सावंत यांची लाईफ स्टोरी ते 2 कोटीची ऑफर आणि उपसभापतीपदाची माळ गळ्यात पडेपर्यंतची गोष्ट पाहायला विसरू नका खेड टाइम्सवर. यात्रा सण उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या मँगो पल्पमध्ये भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. खेड तालुक्यातील राक्षेवाडी आणि मावळ तालुक्यातील उर्से येथे अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. राक्षेवाडी येथील आविष्कार एंटरप्राइजेस आणि उर्से येथील मोहम्मद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम येथे एफडीएची धडक मोहीम. कारवाईमध्ये मँगो पल्प तयार करण्यासाठी भेसळयुक्त साखर, गाईचे दूध आणि केमिकल युक्त केशर कलर लिक्विड सोल्युशन वापरले जात असल्याचे झाले उघड. या कारवाईमध्ये एकूण 3282 किलो भेसळयुक्त मँगो पल्प जप्त करून करण्यात आला नष्ट. 6 अन्न नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून खेड इथून आणखीन 556 किलो साठा करण्यात आला जप्त. खेड तालुक्यातील आदिवासी भागांसाठी पाणी, रस्ते, वीज या मुख्य गरजांसाठी तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण कामांना निधी उपलब्ध. आमदार बाबाजी काळे यांची माहिती. योजनेअंतर्गत भोमाळे चिराचा ओढा येथे नवीन साठवण बंधारा 37 लाख रुपये, तर खरपूड मसेवाडी येथे साठवण बंधारा 42 लाख रुपये. त्याचबरोबर कारकुडी येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी 76,50,000 रुपयांचा निधी करण्यात आला उपलब्ध. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रस्ते सुधारण्यासाठी देखील भोरगिरी 10 लाख रुपये, आडगाव 5 लाख रुपये, देशमुखवाडी 10 लाख रुपये, बीबी गुंडाळवाडी 12,50,000 रुपये, शेलू 10 लाख रुपये, पांगरी बुट्टेवाडी 9,95,000 रुपये, दोंदे 5 लाख रुपये, तर रेटवडी येथे सभा मंडप बांधण्यासाठी तब्बल 20 लाख रुपये असा एकूण 82,45,000 रुपयांचा निधी मंजूर. चकचकीत रस्त्यावरच मांडला सुशोभीकरणाचा घाट. एक फ्लेक्स आणि रेडीमेड माईक व्यवस्थेला नगर सदस्यांची साथ. राजगुरुनगर नगर परिषदेने घाईघाईत आटोपला पायाभरणीचा शुभारंभ. 1,91,00,000 तो झाकी है, हजारो कोटींचा फंड अभी बाकी है असा सुप्रसिद्ध डायलॉग बोलत जुन्नरचे आमदार शिवसेना संपर्क प्रमुख शरद सोनावणे यांनी राजगुरुनगर शहरात शनिवारी नागरिकांना दिला विकासात्मक विश्वास. राजगुरुनगर शहरालगतच्या भीमा नदी गणेश मूर्ती विसर्जन घाट सुशोभीकरणाचा झाला भूमिपूजन सोहळा. यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, देवीदास दरेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ आदी नगर सदस्यांची उपस्थिती. खेड पंचायत समिती सदस्य सारिका अर्जुन गोगावले यांनी पाईट गणातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना दिल्या भेटी. विद्यार्थी स्वच्छता आणि पोषण आहाराची केली पाहणी. पंचायत समिती सदस्य सारिका गोगावले यांनी भेटी दरम्यान वर्ग खोल्या, शाळा परिसराची स्वच्छता, विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार आणि कडधान्याची स्वतः केली तपासणी. मुलींच्या स्वच्छतागृहाची स्थिती आणि शाळा परिसराची बारकाईने केली पाहणी. अंगणवाडी भेटी दरम्यान मुलांसोबत संवाद साधत त्यांच्याशी आपुलकीने केली विचारपूस. शाळा आणि अंगणवाडी व्यवस्थापनाबाबत अधिक सजगता निर्माण होण्यास मदत होणार असल्याची सारिका गोगावले यांनी व्यक्त केली भावना. आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नातून आहिरे येथील मंजूर झालेल्या मॉडेल स्कूलचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याच्या ठेकेदाराला केल्या सूचना. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर शहरात विविध उपक्रम. राजगुरुनगर शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं अभिवादन.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे गटनेते आणि बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून केलं वंदन। यावेळी चाकणकर नागरिक आणि बाजार समिती कर्मचाऱ्यांची उपस्थिती। राजगुरुनगर येथे महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखा आणि महात्मा फुले विकास प्रतिष्ठान खेड यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त काव्य जागर संमेलन। पुणे जिल्हा महात्मा फुले विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम घुमटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी भाषा अनुवादक संजय बोरुडे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत डेरंगे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करते जिजाराम शिंदे, खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश चांबारे, पंचायत समिती सदस्य शंकर कावडे, महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे आदींची उपस्थिती। शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात। स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश स्कूल आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे ज्युनियर कॉलेज चाकण येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती उत्साहात साजरी। शिक्षक सुनील वडेकर यांची सपत्नीक महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा ठरली लक्षवेधी। संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, नगराध्यक्षा मनीषा गोरे, नगरसेवक नितीन गोरे, संचालक अंकुश पवार, ओंकार गोरे आदींची उपस्थिती। तसेच मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, प्राचार्य सचिन आबाळे, माधुरी गोरे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती। दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी केलं जेरबंद। 3 विधी संघर्षित बालकांसह 5 जणांना ठोकल्या बेड्या। धानोरे गावच्या हद्दीतील आळंदी ते मरकड रस्त्यावर पॉलीबॉर्ड कंपनी समोर रस्त्यालगत 10 एप्रिल रोजी पहाटे 3:30च्या सुमारास पोलिसांची कारवाई। मोहम्मद इब्राहिम अनीस चौधरी वय 19 राहणार कुदळवाडी चिखली, जिशान मोहम्मद सहीर सय्यद खान वय 18 राहणार बालघरे वस्ती कुदळवाडी, जमाल अशिक अली हाशमी वय 19 राहणार मोरे पाटील चौक कुदळवाडी, शिवकुमार निरंजन चव्हाण वय 18 राहणार कुदळवाडी, सलमान जुबैर बागवान वय 18 राहणार चिखली यांना अटक। आडोशाला दबा धरून बसलेल्या या टोळीकडून 9 मोबाईल, 4 लोखंडी कोयते, छोटा हत्ती वाहन, 3 दुचाकी, नायलॉन रस्सी असा 8,44,965 रुपयांचा ऐवज केला हस्तगत। सेफ्टी कटरने एकमेकांचे कपडे फाडण्याचा वाद विकोपाला। चिडलेल्या एका कामगाराने दुसऱ्याच्या नाकावर चालवले कटर, ओठावरही कटरच्या जखमा। दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी साई प्रसाद अनिल खेडगे वय 20 राहणार म्हाळुंगे याला केली अटक। जखमी कामगार प्रवीण शशीराव राठोड वय 22 राहणार बालाजीनगर चाकण मूळ नांदेड यांची फिर्याद। म्हाळुंगे MIDC परिसरातील हरमन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 10 एप्रिल रोजी पहाटे 4च्या सुमारास घडली घटना।